नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। आज राजीनामा दिलेला आहे, काय तुमची नाराजी आहे, का नाराज झालेला नाही? थेट एकनाथ शिंदेकडे तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सध्या हालचाल। मला वाटतं बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे। बऱ्याच पदभरती झाली नाही, 6-6 महिने पगार भेटत नाही, मानधन भेटत नाही। म्हणजे लाडकी बहीणला दिलं चांगलंच आहे, पण त्यांना 2 महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना 6 महिने भेटत नाही। या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही। म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबाला। उद्या फडणवीस साहेबाला देऊ। भेट घेतली वापर करता आला असं वाटत नाही का? आमदारकी पण नाहीये आता, त्याच्यामुळे पद असताना कुठेतरी दिव्यांगांसाठी बच्चू कडू आहे हेच भरपूर आहे। त्याच्यानं मला असं वाटतं का पदापेक्षा काम महत्वाचं असतं आणि काम चांगलं करू, काही विषय नाही। पण तुम्ही भेट घेतली शिंदे साहेबांची, काय म्हणाले? कारण त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय उभं केलं। आता ते त्यांनी पत्र दिलंय, त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही राजीनामा देऊ नका असं म्हणाले का? तुम्ही राजीनामा देऊ नका। बच्चू कडूंवर तर शिंदे साहेबांचं प्रेम कमी झालंय का, असा त्याचा प्रश्न आहे। नाही, पदामुळे प्रेम राहतं आणि पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही। असं काही विषय नाही, तो काही विषय नाही आहे। मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे। कोणाचं किती आहे? आमचं सामान्य दिव्यांगावर, शेतकऱ्यावर, मजुरावर। तुमचं एकनाथ शिंदेवरचं प्रेम कमी झालं? बिलकुल नाही, ते कमी कसं होणार आहे? हे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे। पद असल्यामुळे आंदोलन देखील करता येत असं देखील तुमच्या पत्रामध्ये तुम्ही नमूद केलं होतं। नाही, उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला, ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून। आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला आहे। मंत्रालय स्थापन व्हावं याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता, आता तुम्ही राजीनामा दिला, त्याच्यामुळे नवनियुक्ती लवकरच केली झाली पाहिजे। चांगल्या तुम्ही काही चर्चा केली का? कोणाचं नावाची शिफारस? नाही, ते मी करणार नाही। त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील, कारण दुःख भरपूर आहे, वेदना भरपूर आहे। संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्यासोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी। पण जर राजीनामा देखील स्वीकारला नाही तर मग पुढचं काय? ते पाहू, तो नंतरचा भाग आहे। जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही, आता जे आहे याच्यावर बोलतोय। चल, सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।